नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे श्वेता की दुनिया. तर फॅमिली पार्टी असो किंवा बर्थडे पार्टी, त्याच्यासाठी एक आवडता मेनू म्हणजेच पावभाजी. लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच पावभाजी आवडते आणि याच पावभाजीची रेसिपी मी घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया पावभाजीला. मी पावभाजीसाठी प्रथम फ्लावर म्हणजेच फुलकोबी घेतलेली आहे आणि 2 बटाटे घेतलेले आहेत आणि वाटाणा घेतलेला आहे. मी गाजर, बीटरूट काहीच वापरत नाही, कारण आम्हाला ते गुळमट भाज्या आवडत नाहीत. त्याच्यामुळे कोणी कलरसाठी पण टाकतं. गाजर आणि बीटरूट न टाकता पण पावभाजी खूप छान होते. नक्की ट्राय करून बघा. तर त्याच्यासाठी मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये फ्लावर, वाटाणा आणि बटाटा बॉईल करायला ठेवलेला आहे. मी त्याच्यामध्ये गरम पाणी घालते म्हणजे लवकर शिजेल म्हणून, आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि कुकरला झाकण लावून त्याच्या 4 ते 5 शिट्ट्या होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. हे ठेवल्यानंतर मी कांदा कट करायला घेतलेला आहे. आता पावभाजीची तयारी करायची आहे. 1-2 कांदे खराब होते माझे, म्हणून मी त्याला स्वच्छ वॉश करून घेतलेला आहे आणि चॉपरच्या साहाय्याने मी त्याला व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे, कारण कांद्याशिवाय पावभाजीला टेस्ट येत नाही. आणि मी हे पावभाजीसाठी खाण्यासाठी पण कांदे लगेचच कट करून घेतलेले आहेत आणि सगळे चॉपरला बारीक करून घेतलेले आहेत. पावभाजी असा प्रकार आहे जो प्रत्येकालाच आवडतो. सर्वांची खूप आवडती आणि फेवरेट पावभाजी आहे. आम्हाला चंदीगडमध्ये पावभाजी खायला मिळतच नाही, म्हणजे इथं भेटते पण आपल्यासारखी महाराष्ट्रामधल्यासारखी टेस्ट नसते. त्याच्यामुळं आम्ही स्पेशली घरीच पावभाजी बनवतो. त्याच्यानंतर मी मसाल्याची तयारी केलेली आहे. तर त्याच्यासाठी मी कांदा घेतलेला आहे आणि लाल तिखट घेतलेला आहे. हे पावभाजी मसाला आणि गरम मसाला मिक्स केलेला आहे. अद्रक आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे. आता त्याच्यानंतर आपलं कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत, चेक करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे हे व्यवस्थित सगळं शिजलेलं आहे. आता याला मॅशरच्या साहाय्याने व्यवस्थित बारीक करून मॅश करून घ्यायचं आहे. याची जास्त पेस्ट बनवायची नाही. वाटाणा थोडा मोठाच राहू द्यायचा, म्हणजे तो खाताना दाताखाली असा करकरीत लागतो, तेव्हा त्याची टेस्ट खूप छान येते. हे बघा, अशा प्रकारे. नंतर मी याच्यामध्ये पाणी मिक्स केलेलं आहे. कढई घेतलेली आहे. कढईमध्ये बटर घालायचं. बटर किंवा तुम्ही तेल पण वापरू शकता, पण मी बटर घातलेलं आहे. पावभाजीला बटरनेच टेस्ट येते छान, आणि आपल्याला दररोज पावभाजी खायची नसते, त्याच्यामुळे बटर खाल्लं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. मी थोडंसं तेल पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि अशा प्रकारे बटर आपलं ते मेल्ट झालं व्यवस्थित की त्याच्यामध्ये मी जिरेपूड टाकलेली आहे. तुम्ही जिरे पण टाकू शकता. आणि हे जिरेपूड व्यवस्थित भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मी आपण जो कट केलेला कांदा होता तो आणि लसूण अद्रकची पेस्ट टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. हे बघा, अशा प्रकारे. आणि लसूण व्यवस्थित भाजल्यानंतर कांदा पण ब्राऊन कलरचा होईपर्यंत त्याला परतवून घ्यायचा आहे. आणि कांदा व्यवस्थित शिजण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे. हे बघा, आपला कांदा अशा कलरचा ब्राऊन कलर झालेला आहे. आता जी टोमॅटोची प्युरी होती ती पण प्युरी ह्याच्यामध्ये टाकायची आणि ह्याला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला थोडंसं टोमॅटो शिजेपर्यंत झाकून ठेवून द्यायचं. अशा प्रकारे झाकण लावून दिलेलं आहे मी शिजण्यासाठी कांदा. हे बघा, अशा प्रकारे आपला टोमॅटो पण व्यवस्थित शिजलेला आहे. तुम्ही टोमॅटो कट करून पण घालू शकता. कोणी कुकरमध्येच त्याला बॉईल करण्यासाठी पण टाकतं, पण मी त्याची प्युरी बनवून टाकलेली आहे. आणि आता ह्याच्यानंतर आपण मसाले घालूया. आपण जे लाल तिखट घेतलेलं होतं ते लाल तिखट घातलेलं आहे. त्याच्यानंतर मी गरम मसाला घातलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण जो पावभाजी मसाला घेतलेला होता तो घातलेला आहे. पावभाजी मसाला मी थोडा जास्त घातलेला आहे, कारण हे लाल तिखट जास्त तिखट नाहीये, त्याच्यामुळे पावभाजी मसाला मी जास्त घातलेला आहे. हे सर्व एकत्रित करून त्याला मिक्स करून घ्यायचं आणि याला तेल सुटेपर्यंत याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत त्याला झाकून ठेवून द्यायचं. हे बघा, अशा प्रकारे मी त्याच्यामध्ये थोडं बटर घातलेलं आहे
मला थोडंसं कमी वाटत होतं म्हणून. हे अशा प्रकारे व्यवस्थित छान आपला मसाला पण व्यवस्थित परतवून झालेला आहे आणि कांदा टोमॅटो पण छानपैकी शिजलेला आहे. त्याच्यानंतर आपण जे पावभाजीसाठी फ्लावर, बटाटा आणि वाटाण्याची जी पेस्ट बनवून घेतलेली होती, शिजवून घेतलेलं होतं, ते टाकायचं आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याचा कलर खूप छान झालेला होता, पण तुम्हाला ह्याच्यामध्ये थोडासा पिवळसर कलर वाटतोय कारण हळद थोडीशी जास्त झाली होती त्याच्यामुळं. पण हे चवीला खूप छान झालं होतं. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. अशा प्रकारे आपली पावभाजी रेडी झालेली आहे. आता माझ्याकडं कोथिंबीर नव्हती त्याच्यामुळं मी कोथिंबीर टाकली नाही. कोथिंबीरमुळे पण अजून छान भाजीला टेस्ट पण खूप छान येते आणि भाजी दिसते पण खूप छान. त्याला गार्निशसाठी कोथिंबीरचा वापर केला जातो, पण माझ्याकडं नव्हती. त्याच्यानंतर मीठ टाकलं आणि पावभाजीला व्यवस्थित मिक्स करून घेतलं. अशा प्रकारे आपली पावभाजी रेडी आहे आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आम्हाला जास्त पातळ पावभाजी आवडत नाही त्याच्यामुळं मी पाणी कमी टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. आता याच्यानंतर मी पाव भाजायला घेतलेले आहेत. पावभाजी तर आपली रेडी झालेली आहे. पावाला कोणी कोणी भाजी टाकतं त्या तव्यावर किंवा पावभाजी मसाला टाकून पण भाजतं, पण मी नुसतं बटरमध्येच पाव भाजत असते. जास्त बटरचा पण वापर करत नाही. अशा प्रकारे मी पाव व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत आणि पिल्लूला पण माझ्या खूप भूक लागली होती आणि स्पेशली तिला पावभाजी खूप आवडते, त्याच्यासाठी आपली पावभाजी रेडी झालेली आहे, सर्व करायला घेतलेली आहे. तर या तुम्ही पण खायला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.